सभाध्यक्ष महोदय, आपले एमओएच आणि आयुक्त महोदयांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर त्याचबरोबर इतर अनेक बाबतीमध्ये चर्चा सभागृहामध्ये घडून आलेली आहे. जो एक दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल सभागृहाला सहानुभूती त्या ठिकाणी, आणि याबद्दल सभापती महोदय असतील, एमओएच असतील, आयुक्त महोदय असतील, त्यांनी सांगितलं की आपण कुठल्याही बाबतीत त्या क्षणाला निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे योग्य नाही. आणि ऑक्युपेशनल हजार्ड म्हणजे उपचारादरम्यान मृत्यू ही अनेक वेळा आपल्या निदर्शनास आलेली बाब आहे. आपल्या पण जाणते लोकांच्या उपचारादरम्यान त्या ठिकाणी निधन त्या ठिकाणी झालेले आहेत. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉलनुसार दिलेलं इंजेक्शन आणि त्या दरम्यान आयुक्तमहोदय चुकीची ट्रीटमेंट दिली अशा प्रकारची बातमी आल्यानंतर एक उद्रेक त्या ठिकाणी निर्माण झाला. पण खरं बोललं तर चुकीची ट्रीटमेंट दिली नव्हती किंवा चुकीचं इंजेक्शन त्या ठिकाणी दिलं गेलं नव्हतं, ही बाब त्या ठिकाणी नमूद होणं आवश्यक आहे. चुकीचं इंजेक्शन दिलं असतं, चुकीची ट्रीटमेंट दिली असती तर निश्चितच त्या ठिकाणी तशा प्रकारची कारवाई झाली असती. पण अशा प्रकारचं त्या ठिकाणी भावना घेऊन निघाल्यानंतर सभापती महोदयाने सांगितले की दरवेळेस, आणि आयुक्तमध्ये देखील झाले, दर महिलेला त्या ठिकाणी हे इंजेक्शन दिलं जातं. रेअर केस त्या ठिकाणी त्याचं रिॲक्शन त्या ठिकाणी होत असतं. आपण बघतो प्रत्येक औषधाचं रिॲक्शन त्या ठिकाणी होतं. ज्याला म्हणजे लिव्हरचा प्रॉब्लेम असतो त्यांनी पॅरासिटामॉल खाल्लं तर त्याला देखील त्याचा त्रास होतो. तर अशा प्रत्येक औषधांचे रिॲक्शन असतात. मला आयुक्त महोदयांना आणि डॉक्टरांना एक सांगणं आहे की आपण दुसऱ्या हॉस्पिटल नवी मुंबई महाच्या चेक करून घ्या की अशा प्रकारचं डेक्सा आणि त्या इंजेक्शनचं रिॲक्शन त्या ठिकाणी देखील झालेलं आहे का. आणि विरोधी पक्ष नेत्याने सांगितलं की कोविड नंतर त्या ठिकाणी अशा प्रकारचं मृत्यूचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं गेलेलं आहे. बघा, कोविडच्या लसीचा देखील काही परिणाम वगैरे त्या ठिकाणी होतोय का ते देखील आपण तपासलं पाहिजे. पण या ठिकाणी आपण डॉक्टरांना त्या ठिकाणी टार्गेट करणं हे उचित नाही. डॉक्टरकडे आपण जीव वाचवण्यासाठी आपण एक आशेने त्यांच्याकडे जातो आणि अशा प्रकारे दर मृत्यू प्रकरणी त्यांना जर दोषी धरलं तर कुठलाही डॉक्टर इंजेक्शन देण्यापूर्वी 100 वेळा तो विचार करेल, तो बोलेल की आम्ही उपचार करू की नको करू. तर अशा प्रकारची भावना कुठल्याही डॉक्टरांमध्ये निर्माण व्हावी अशा प्रकारचं आपलं मत असू नये. त्यामुळे आपण देखील त्या ठिकाणी अशा प्रकारची कुठली बातमी येते तर अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्याच्या आधी त्याची शहानिशा करणं खूप आवश्यक त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे आता अहवाल त्या ठिकाणी वाचलेला आहे. ट्रीटमेंटमध्ये काही परिणाम झालेला नाही आहे. आता बॅच आपण आयुक्त महोदयांनी पाठवल्या त्यामध्ये काही अहवालामध्ये येते का ते समजेलच. पण या बाबतीत नवी मुंबईची जनता आणि सभागृह या सर्व शहानिशा होणं हे आम्हाला याची माहिती मिळणं अपेक्षित आहे. जवळजवळ 15 लाख रुग्ण ही आपली आरोग्य सेवा वर्षाला त्याचा लाभ घेतात. 15 लाख, त्यापैकी 30% ही नवी मुंबईच्या बाहेरची आहे. आणि आपल्या आरोग्य यंत्रणेवरती त्यांचा विश्वास आहे म्हणून ते नवी मुंबईत त्या ठिकाणी येतात. मी सभापती महोदयांना मी काम करताना बघतो. मला वाटतं जेव्हापासून ते सभापती झाले तेव्हापासून ते फोटो काढत नाही, पण हॉस्पिटल टू हॉस्पिटल जाऊन त्या ठिकाणी अभ्यास करून माहिती गोळा करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. मला वाटतं फोटो काढायला लागलं तर मला वाटतं तुमचा अल्बम भरून जाईल. कारण की तुमचं काम क्वचित नाही आहे, तुमचं काम हे रोजचं आहे. त्यामुळे आपण सर्वजण मिळून एक अहवाल त्या ठिकाणी केलेला आहे, डेटा जमा करतोय. त्या माध्यमातून आपण प्रशासक काळ होता तेव्हा संपूर्ण
हातभार हा आपला नव्हता, पण आता संपूर्ण हातभार हा आपला त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे आपण सांगितलं, आधीच बोललो की नवी मुंबई महापालिका अनेक गोष्टीमध्ये कात टाकणार आहे. त्यामुळे आपण येणाऱ्या पुढील सभेमध्ये एकात्मिक आरोग्य व्यवस्था नियोजन याच्या बाबतीत नियोजन करण्याच्या अनुषंगाने, निर्णय घेण्याच्या अनुषंगाने ठराव त्या ठिकाणी सभागृहापुढे आणणार आहोत. आणि आपली जी अपुरी, जिथे जिथे आपण अपूर्ण आहोत तिथे पूर्णत्वास नेण्यासाठी आरोग्य व्यवस्था काय काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे याची एक सार्वभौम चर्चा आणि एक चांगल्या प्रकारचं उदाहरण या देशामध्ये सेट करण्याच्या दृष्टीने आपण नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे सभागृहातल्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे सांगण्यात येते की येणाऱ्या काळामध्ये आपण आरोग्य व्यवस्थेवरती नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली, नाईक साहेबांनी सांगितलंच आहे, शिक्षण आणि आरोग्य या ठिकाणी कुठलंही दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरती आता महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं डायलिसिस सेंटर आपल्याला नवी मुंबईत आहे. ओपन हार्ट सर्जरीबद्दल बोलले आपण, आता 2 कॅथलॅब त्या ठिकाणी आपण वाशी आणि ऐरोलीमध्ये त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. MRI सुविधा केलेली आहे सुरू, CT स्कॅन सुरू केलेलं आहे. आपले ऑपरेशन थिएटर चांगल्या पद्धतीने आहेत. त्याचबरोबर आता अनेक पद्धतीने सुविधा वाढवण्याचं आणि ते चालवण्याचं या दृष्टीने आपण पावलं त्या ठिकाणी टाकत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्याच सभेमध्ये किंवा एकात्मिक आरोग्य व्यवस्था, त्यामध्ये आपल्या UHPs असो, MCH असो, आपल्या वेलनेस सेंटर असो, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांची ती दवाखाना असो, या सर्व बाबतीत आपण एक नियोजन आणि चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पावलं त्या ठिकाणी टाकत आहोत. अशा प्रकारच्या घटना घडल्या नाही पाहिजे. डॉक्टर साहेब, MOH साहेब, आम्ही काय दोष देत नाही, कारण की उपचार दरम्यान हा काही होऊ शकतो. डॉक्टर हा कधीच बोलत नाही की मी परफेक्ट आहे. तो नेहमी बोलतो डॉक्टर की मी प्रॅक्टिस करतोय, कारण की येणारा प्रत्येक पेशंट हा नवीन असतो. येणारी प्रत्येक बॉडीचं रिॲक्शन हे वेगवेगळं असतं. त्यामुळे जे काही आपल्याला उपचारादरम्यान कळतं ते एक रिसर्च सेंटरला देऊन यामध्ये काही सुधारणा, आपल्या भारत देशाचं काय ते डॉक्टर्स लोकांचं संघटन असतो इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये, त्यामध्ये आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि जेणेकरून आता जसं कोविडमधच्या लसीनंतर तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे रेट त्या ठिकाणी वाढलेले आहेत, तशाच पद्धतीने काही अशा प्रकारचं रिॲक्शन या ड्रग्समध्ये तर त्यामुळे होत नाही का, अशा प्रकारचं संशोधन आपल्याला करणं आवश्यक त्या ठिकाणी आहे. तर या माध्यमातून आयुक्त महोदयांनी आपल्याला सांगितलेलं सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. यापुढे आपण सभागृह म्हणून या नवी मुंबईच्या जनतेला चांगल्या प्रकारे आरोग्य व्यवस्था देण्यासाठी नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण कटिबद्ध राहणारच आहोत. त्या दृष्टीने आपण निश्चितच आता फेब्रुवारी नंतर कितवा 5वा महिना आणि सभापती मला वाटतं 3ऱ्या महिन्याला त्या ठिकाणी झाले, तर त्यांनी तो अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. आणि एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था या वर्षाच्या शेवटच्या पूर्वी आपल्याला नवी मुंबईकरांना देण्याचा आपण त्या ठिकाणी संकल्प त्या ठिकाणी केला आहे, निश्चय देखील केलेला आहे. त्या दृष्टीने करूया. आणि आता जी व्यवस्था आहे, नोकर भरती ताण वगैरे झालेला आहे, त्या दृष्टीने जे काही शक्य असेल ते आपण करावं अशी विनंती. धन्यवाद.